विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमची पिढी पूर्णपणे वेगळी आहे. तुमचं जनरेशन जे आहे ना, खरोखर स्ट्रॉंग पिढी आहे तुमची. मला अजून आठवतोय, मी जेव्हा लहान होतो ना, शाळेचा पहिला दिवस म्हटला ना, प्रचंड भीती वाटायची. माझ्या वडिलांची दरवर्षी 2 वर्षाला, 3 वर्षाला बदलीही होणारच. आणि नवीन बदली झाल्यानंतर ऑब्व्हियसली मग नवीन शाळा, शाळेतला पहिला दिवस प्रचंड तणाव. तुमचं तसं बिलकुल नाहीये. तुम्ही एकदम स्ट्रॉंग आहात. तुम्हाला काहीही भीती वाटत नाहीये मला माहिती आहे. मग आता आयुष्याची एक नवीन सुरुवात तुम्ही करणार आहात इंजिनिअरिंगची. बरोबर आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये मला ना एस-पी-पी-यू म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांचा जो बदललेला पॅटर्न आहे ना, तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघणार आहात तुम्ही आणि चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर पण करा. आवडला व्हिडिओ की लाईक पण करायचं ओके. ठीक आहे. आता बघा. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग न्यू पॅटर्न मग ओल्ड पॅटर्न काय होता? तर ओल्ड पॅटर्न मध्ये युनिट टेस्ट नंतर मिड सेम असायचे आणि त्याच्यानंतर एंड सेम होती. हा पॅटर्न मला आवडलाय. खूप छान पॅटर्न आहे. यात सेमिनार सुद्धा आहे. तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन करावं लागणार आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. डिटेलमध्ये मला एक्सप्लेन करायच्या आहे. सुरुवात करूया आपण. पहिली गोष्ट म्हणजे सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला जे सब्जेक्ट आहेत ना, इथे जे त्यांचे शॉर्ट फॉर्म आहेत ना, ते पण डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करेन एका स्लाइडमध्ये. मला म्हणणं काय बघा, इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1 हा सगळ्यात इम्पोर्टंट आहे. 1 सिलेबस सगळ्यात शेवटी एक्सप्लेन करणार आहे. मग आपला 12th वर कसा डिपेंड आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि किती सोपं आहे आणि मी असणार आहे तुमच्यावर सिलेबस कंप्लीट करायला. तेही मी योग्य वेळेस डिक्लेअर करेन. फिजिक्स आणि केमिस्ट्री. इंजिनिअरिंग फिजिक्स आणि इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचं टेन्शन घेऊ नका. फिजिक्समध्ये आता भरमसाठ न्यूमेरिकल सीट सारखे असणार नाहीयेत आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा रिएक्शन नसतात. त्याचा सिलेबस हा ईझी असतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, करंट इलेक्ट्रिसिटी, किर्चॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ, ट्रान्सफॉर्मर सगळं त्या सिलेबसमध्ये असतं लक्षात घ्या. ग्राफिक्स, मेकॅनिक्स जरा टफ वाटतात सब्जेक्ट लक्षात घ्या. बरं हे सगळं झालं. हे एवढे तुम्हाला गोष्टी आहेत. कम्युनिकेशन स्किल आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का मी इथे एक सब्जेक्ट बघितला होता लक्षात घ्या. इंजिनिअरिंग सायन्स कोर्स व्होकेशनल स्किल आहे लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप आहे. जबरदस्त आहे. ओके. आता समजून घ्या सेमेस्टर 2 बद्दल आता जास्त डिस्कस करायला नको. बरोबर आहे. पहिला सेमेस्टर 1 तर होऊ देत. हां, हे सगळ्यात महत्वाचं. हे वाचा काय लिहिलंय. कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. म्हणजे सिलेबस त्यांनी असा डिझाइन केलाय, कोर्सचं स्ट्रक्चर त्यांनी असं ठेवलंय, की कंटिन्युअस तुमचं इव्हॅल्युएशन होत राहणार आहे. बाळांनो लक्षात घ्या सी बघा कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन ऑफ 30 मार्क्स. ओके म्हणजे 30 मार्क ह्या ला आहेत लक्षात घ्या. बेस्ड ऑन ऑल द युनिट्स ऑफ द कोर्स. 4 युनिट, 5 युनिट, 6 युनिट असतील. म्हणजे टॉपिकची नावं थोडक्यात म्हणूया आपण. सगळ्या युनिटवर बेस्ड 30 मार्क असणार आहेत लक्षात घ्या आणि इन्स्टिट्यूट लेव्हलला होणार आहे. आता हे प्रॉपर व्हायला पाहिजे. नाहीतर इन्स्टिट्यूट लेव्हल म्हणजे घ्या 30 पैकी 30 मार्क. 12वीत काय बघितलंय आपण? प्रॅक्टिकल झालेच नाही, जर्नल लिहिलंच नाही, एक्झाम झालीच नाही, पैकीच्या पैकी मार्क. इंजिनिअरिंगला असं नाही होत हे लक्षात घ्या बरं का. तुम्हाला प्रॅक्टिकल्स आता करावे लागणार आहेत. बरं, नुसतंच प्रॅक्टिकल 30 मार्काला नाहीये. थोडंसं बघा काय-काय आहे. डिझाइन इथे बघूया आपण. युनिट टेस्ट फक्त 12 मार्काची आहे. पहिल्या युनिटवर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आता. युनिट 1 आणि युनिट 2. पहिले 2 युनिटवरती युनिट टेस्ट आहे. त्यांनी दिलंय सुद्धा, की युनिट टेस्ट होणार केव्हा, किती दिवसांनी होणार सगळं दिलंय बरं का लक्षात घ्या. सगळं स्ट्रक्चर तयार आहे. असाइनमेंट आणि केस स्टडी 12 मार्क युनिट 3 आणि युनिट 4 म्हणजे तुम्हाला आता काही असाइनमेंट कॉलेजमधून दिल्या जाणार आहेत. केस स्टडी तयार करावा लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे बघितलं का? सेमिनार 6 मार्काला आहे आणि तो 5व्या युनिटवर आहे. मग चला ठीक आहे 5 युनिटचा सिलेबस आहे समजा. तर पहिल्या 2 युनिटवर युनिट टेस्ट होणार. मार्क्स खूप कमी आहेत, सिलेबस जास्त असणार आहे. ओके. त्याच्यानंतर 3 आणि 4 वरती परीक्षा नाही होणार. पण असाइनमेंट आहेत आणि केस स्टडी करावं लागणार आहे. आणि 5व्या युनिटवर सेमिनार, क्वेशन आन्सर टाइप सेमिनार होतो. तुम्ही तुमच्या क्लासमध्ये सेमिनार देता. समोरचे तुम्हाला स्टुडंट क्वेशन विचारतील. एखादी फॅकल्टी पुढे येऊन बसलेली असणार आहे. ती तुम्हाला क्वेशन विचारू शकते. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो युनिट टेस्टचा फॉर्मॅट दिलाय बरं का. ही जनरली प्रत्येक टेस्टचा फॉर्मॅट असाच असतो. रिमेंबरिंग, अंडरस्टँडिंग, अप्लाय, ओके, ॲप्लिकेशन, अॅनालायझिंग आणि इव्हॅल्युएटिंग.
इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ द ठीक आहे. हे सगळं दिलंय. काही त्याचा विचार जास्त करू नका. The student should submit one assignment or one case study report based on the unit 3. हे तुम्हाला करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर सेमिनार प्रेझेंटेशन. मला हीच गोष्ट खूप आवडली. पहिल्या सेमिस्टरमध्ये सेमिनार तुम्हाला रिप्रेझेंट करायचंय. आमच्या वेळेस बीईला लास्ट इयर, फायनल इयरला गेल्यानंतर सेमिनार असायचे. पहिले 3 वर्ष काही नव्हतं. आता सुरुवातीलाच आहे बरं का. ओरल रिप्रेझेंटेशन युनिट 5 वरचा कुठला तो एक टॉपिक घ्या, त्याच्यावर तुम्हाला सेमिनार द्यायचा आहे. फॉलोड बाय क्वेश्चन अँड आन्सर सेशन. तुम्ही फक्त आन्सर द्यायचे, क्वेश्चन समोरून येणार आहेत. तुम्ही ऑब्व्हियसली तो पॉइंट तयार केलाय म्हणल्यावर क्वेश्चन्स येणारच. आता सांगतो लक्षात घ्या. हे सगळं दिलंय. समरी रिपोर्ट 2-3 पेजेस हे वाचून काढा तुम्ही. वाचून काढा. मला ना हीच गोष्ट खूप आवडलेली आहे. सेमिनार. तुम्हाला सांगतो ओपन बुक टेस्ट पण त्यांनी सिलेबसमध्ये इन्क्लूड केलाय तो पॉइंट. क्विज आहे. सेमिनार, ओपन बुक टेस्ट, क्विज. तुम्हाला सांगू का महत्वाचा पार्ट आहे व्हिडिओतला सगळ्यात महत्वाचा. पहिल्या महिन्यातच 2 युनिट संपवायचे आहेत. मग ऑगस्टमध्ये कॉलेज सुरू झालं. समजा 15 ऑगस्टला सुरू झालं किंवा ऑगस्ट एंड मध्ये सुरू झालं, तर सप्टेंबर एंड पर्यंत तुमचे पहिले 2 युनिट होणार लक्षात घ्या. 1 महिन्यात कळालं. पुढच्या आठवड्यात युनिट टेस्ट होईल 12 मार्काची. त्याच्यानंतरचे 2 आठवडे आहेत. ते पुढचे 2 युनिट कंप्लीट करा. अरे वाह! पहिल्या आणि दुसऱ्या युनिटला 1 महिना दिलाय त्यांनी, पण तिसऱ्या आणि चौथ्या युनिटला फक्त 2 आठवडे दिलेत. ऑब्व्हियसली आता त्याच्यानंतरचा जो 9वा वीक आहे, आठवडा आहे, तो डिस्ट्रिब्यूट अँड कलेक्ट असाइनमेंट केस स्टडी जे युनिट 3-4 साठी वरतीच बेस्ड आहे. सुरुवात इथूनच करायची. हे 2 आठवडे कशाला वाया घालवायचे तुम्ही तिथूनच सुरुवात करायची आहे. आणि 10व्या आणि 12व्या आठवड्यामध्ये 2 आठवड्यात 1 युनिट कव्हर करायचं आहे. म्हणजे मला ना 4 आठवडे, त्याच्यानंतर 5-6 आठवडे, 10, 11, 12, 3, 7 ठीक आहे. 9 आठवडे मिळतायत मला. 9 आठवडे म्हणजे 2 महिने. सफिशियंट वेळ आहे. 5 युनिट संपवण्यासाठी आणि पुन्हा सेमिनार असणार आहे 13व्या आठवड्यात. तर त्यात घरी कधी यायचं आम्ही? नवीन कॉलेज आहे. गणपती सुट्टी असणार आहे का नाहीये? दिवाळी आहे का नाही? सगळं असतं लक्षात घ्या. सगळं होणार आहे. तुम्हाला सुट्ट्या पण मिळणार आहेत. बरं युनिट टेस्ट हे सगळं मगाशी मी डिस्कस केलेलं आहे. एंड सेमिस्टर 70 मार्काची. सी-सी-ई 30 मार्काला, एंड सेमिस्टर 70 मार्काला हे लक्षात घ्यायचंय. तर इथून महत्वाचा पार्ट जो या व्हिडिओत मला एक्सप्लेन करायचा आहे. हळू बाकीचे सब्जेक्ट पण मी एक्सप्लेन करेन. M1 मॅथेमॅटिक्स 1 30 मार्क कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन एंड सेमिस्टर 70 मार्क आणि हे काय 25 मार्क्स टर्म वर्क. आता हा काय प्रकार आहे? डोक्यात काय आलं का? सी मध्ये आपण ना ते काय-काय केलं ना मगाच्या गोष्टी म्हणजे ते प्रोजेक्ट वगैरे हे सगळं आपण एक्सप्लेन केलं. तर तुम्हाला केलं त्याचे 30 मार्क वेगळे आहेत आणि हे 25 मार्क म्हणजे सेमिनार वगैरे ते 6-6 मार्क ती गोष्ट वेगळी. हे टर्म वर्क 25 मार्क्स पूर्णपणे फॅकल्टीच्या हातात असतात. त्यांच्याशी तुमचं रिलेशन इतकं छान पाहिजे. तुमचं नाव समोर आलं की ओळखलं पाहिजे, आठवलं पाहिजे सरांना हां, स्टुडंट ब्रिलियंट आहे, सिन्सिअर आहे. आता हे सगळ्या गोष्टी ना, जो मॅथ्सचा कोर्स आहे ना, ते त्याचं ऑब्जेक्टिव्हज आहेत, की तुम्हाला मीन व्हॅल्यू थेरम अप्लाय करता आलं पाहिजे. डिटरमाइन द फोरियर सीरीज रिप्रेझेंटेशन याचा अर्थ सिलेबसच घेऊया की डायरेक्टली आपण. तर पहिला आहे रोल्स थेरम झालंय थोडंफार बेसिक. LMVT मीन व्हॅल्यू थेरम काय अवघड आहे? अवघड नाहीये. टेलर्स आणि मॅक्लॅरन सीरीज हे थोडंसं ना लेंदी पार्ट वाटतो, पण सोपंच आहे. त्याच्यानंतर इनडिटरमिनेट फॉर्म्स आणि एल हॉस्पिटल रूल आठवा कंटिन्युटी, लिमिट कंटिन्युटी हाच पार्ट आहे तो. म्हणजे हे बेस्ट आहे. फोरियर सीरीज प्रचंड लेंदी आहे. हाफ रेंज सीरीज आहेत लक्षात घ्या. हार्मोनिक अनालिसिस ऍप्लिकेशन पण सांगू का? बेसिक बेसिक गोष्टी लागणार आहेत. ट्रिग्नोमेट्री 2 त्याच्यावर बेसिक्स हे लक्षात घ्या. म्हणजे पहिलं युनिट संपवायला वेळ लागेल का? इथं लागतोय वेळ बाळांनो. हे जे इनडिपेंडंट फॉर्म आहे ना, हे एका लेक्चरमध्ये होईल. हे एका लेक्चरमध्ये 3, 4 ते 5 लेक्चर लागणार. अरे दिलाय ना आपल्याला. किती वेळ दिलाय आपण? किती वेळ दिलाय? किती वेळ दिलाय? 1 महिना आहे रे, 1 महिना आहे. मग एका आठवड्यात पहिलंच युनिट कंप्लीट होईल. इथलं पहिलं युनिट नाही कंप्लीट होत. ओके. हा फोरियर सीरीजला वेळ लागणार आहे हे लक्षात ठेवा बरं का. त्याच्यानंतर युनिट 2 मध्ये फंक्शन्स ऑफ सेव्हरल व्हेरिएबल्स, लिमिट, कंटिन्युटी, पार्शियल डेरिव्हेटिव्ह.
ओके, याचं प्रोनाउन्सिएशन कसं करणार आहे? आयलर का युलर्स थेरम करणार. होमोजिनियस फंक्शन, युलर्स थेरम ऑन होमोजिनियस फंक्शन, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोझिट फंक्शन, टोटल डेरिव्हेटिव्ह आणि चेंज तो एक पार्ट राहिला तिथला लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय? हे 2 युनिट पहिल्या महिन्यात असणार आहेत आणि ह्याच्यावरतीच युनिट टेस्ट असणार आहे. मग जबरदस्त अभ्यास करावा लागेल. लागेलच लक्षात घ्या. त्याच्यानंतर युनिट 3 जॅकोबियन ॲप्लिकेशन, एरर्स अँड अप्रॉक्सिमेशन, मॅक्सिमा मिनिमा एकदम महत्वाचं आहे. अरे वाह! इथं आठवतोय शब्द तुम्हाला हा? त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स, ॲप्लिकेशन इंजिनिअरिंगचे थोडेसे हार्ड असतात. हा जो आहे ना, हा जो पार्ट आहे ना, तो नीट बघा. रँक ऑफ द काय म्हणलंय? मॅट्रिक्स, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन हे बऱ्यापैकी ईझी वाटतं. आयगेन व्हॅल्यू, आयगेन वेक्टर, कॅले-हॅमिल्टन थिअरम सगळं इथं जे आहे ना, हे 2 युनिट आहेत ना, बऱ्यापैकी मॅट्रिक्सवर डिपेंड आहेत. इथेच वाट लागते. खूप सोपं वाटतं, ईझी वाटतं. ह्याच्या जीवावर आपण चांगले मार्क पडू असं वाटतं. पास होईल असं वाटतं. माझं सांगायला लागलोय मी. तिथेच गडबड होते. आता होतंय काय, सिलेबस सगळा तुम्हाला आता कळालेला आहे. सिलेबस सगळा तुम्हाला छानपैकी समजलेला आहे आणि आता एक वेगळाच उत्साह आहे. तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करावं लागेल. तुम्हाला सेमिनार द्यावा लागेल. मी तुम्हाला सांगू का, माझ्याकडे एक बेस्ट स्टुडंट आहे. सुरभी निकम तिचं नाव आहे. YouTube चॅनल पण आहे तिचं. तिनं माझ्या क्लासमध्ये येऊन माझ्या 12th स्टँडर्डच्या बॅचला ना गाईड केलं, की कसा अभ्यास केला पाहिजे, काय. अर्धा पाऊण तास ती बोलत होती. मुलं प्रश्न विचारत होती, ती उत्तर देत होते. आज तर कॉन्फिडन्स पाहिजे ना. आज तर कॉन्फिडन्स पाहिजे लक्षात घ्या तुमच्याकडं. तुम्हाला तो डेव्हलप करायचा आहे. मग मला सांगा, तुम्हाला आता बाकीच्या विषयाचा पण सिलेबस आपण डिस्कस करूया का? 11 मिनिटं व्हिडिओ बघणारा मुलगा मला आवडतो लक्षात घ्या. काही बरीचशी मुलं मधूनच स्किप करतात. पण आता इथून पुढे नाहीये. तुम्हाला माझ्यावर अभ्यास करावा लागणार आहे. ऑल द बेस्ट.